खटाव गावात जबरी चोरी, घरात घुसून पती पत्नीला मारहाण करून सोन्याचे दागिने, मोबाईल घेऊन चोरटे पसार. मिरज तालुक्यातील खटाव येथे कर्नाटक सीमेवरील घोरपडी वस्तीवर महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर बुधवारी 5 ते 8 चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या पत्नी सुमन घोरपडे यांना चाकूने आणि काठीने प्रचंड मारहाण करून 1.5 तोळे सोने आणि एक 25,000चा मोबाईल घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. रात्री दरवाजा बडवल्यानंतर दरवाजा उघडताच महादेव यांना कपाळावर, डोक्यावर, पाठीमागे चाकूने वार केला आणि मांडीवर, पोटावर, हातावर काठीने मारल्याने हात फ्रॅक्चर झाला आहे. महादेवांच्या पत्नीला मारहाण करत कानातील सोन्याचे दागिने खेचून काढल्याने गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनी आरडाओरडा केल्याने चोरट्याने पळ काढला आणि सुदैवाने या घटनेमध्ये प्रचंड मारहाण होऊन सुद्धा दोघेजण बचावले आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला खटाव गावामध्ये प्रचंड मोठा जबरी चोरीचा प्रकार घडल्यामुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे. महादेव रामचंद्र घोरपडे बोलतो. रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मी व मंडळी झोपी गेलो 11च्या सुमारास आणि साधारण 12:30च्या सुमारास एक 4-5 लोक असे तोंडबिन बांधून आत कडे दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन 4-5 जण मला मंडळाला मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र, एक अंदाजे अर्धा पाऊण तोळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तोळा, कर्णफुले व साखळ्या मंडळीला डोक्याच्या झिंजा धरून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत. आणि परत तिथं मंडळी आणि ह्याच्यात स्वयंपाक खोलीतलं जे हे तोडलेलं होतं कुलूप तिथं डांबायला लागेल ती मी प्रतिकार करताना पळून गेली. माझ्या बी डोक्यावर सुरीचं वार केलं, हातावर पण मारलेत, पिंडीवर मारलेत, पायावर मारलेत. रोख रक्कम काय गेलं? काय रोख रक्कम काय गेली नाही. रोख रक्कम आणि एक मोबाईल गेलाय. मोबाईल गेला 21,500चा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.